मुलांनो, तुम्ही वाहतुकीच्या नियमांची माहिती घेतली, तसेच समाजात वावरताना कोणते नियम पाळायचे याचीही माहिती घेतली. एक उदाहरण सांगायचं झालं तर वाहनं रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालवावीत, हा झाला वाहतुकीचा नियम. काही वेळा वसाहतीच्या किंवा पंचायतीच्या सभेत बोलावं लागतं. बोलताना आपली बोलण्याची पाळी येईपर्यंत थांबणं, हा झाला समाजाचा नियम. यांसारखे निसर्गाचे काही नियम असतात. एखादा निसर्गाचा नियम आठवा बरं. निसर्गात क्रमाने बदल होतात. निसर्गाचा नियम म्हणजे काहीही झालं तरी दरवेळी ती गोष्ट किंवा घटना होते म्हणजे होतेच. म्हणजे बघा, दिवस होणे, रात्र होणे, नंतर परत दिवस होणे, हे चक्र म्हणजे नियमच आहे. तसेच हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे क्रमाने येणं, हाही निसर्गाचा नियम आहे. मुलांनो, आपण केलेले नियम आपण बदलू शकतो, मात्र निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. उदाहरणार्थ, सूर्याचे उगवणे, मावळणे, चंद्राच्या बदलणाऱ्या कला, समुद्राची भरती ओहोटी, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती इत्यादी निसर्गाचे व्यवहार म्हणजे निसर्गातील घटना नैसर्गिकपणे आपोआप चालतात. त्या त्या वेळेला त्या घटना होतातच. निसर्गाचे नियम कालबाह्य होत नाही. म्हणजे काळ बदलला, वेळ बदलली तरी त्यात काहीही बदल होत नाही. तुम्हाला जलचक्र माहिती आहे? तेही नियमाप्रमाणे घडतं. म्हणजे काय होतं माहिती आहे का? समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती हलकी असते म्हणून वर जाते. ढग होतात, ते थंड होतात, त्यातून पाण्याचे थेंब पडतात, म्हणजेच पाऊस येतो. पावसाचं पडणारं पाणी पुढे धबधबे, ओढे यातून वाहून नद्यांना मिळतं. नद्या ते पाणी समुद्राकडे वाहून नेतात. पुन्हा त्या पाण्याची वाफ होते. बरोबर ना? आता नियम का पाहिजेत सांगतो. नियम असले की कामं नीट होतात. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी नियम करावे लागतात. अन्याय म्हणजे काय? सावकाराकडून होणारी फसवणूक हा अन्याय. असं होऊ नये म्हणून काही नियम केले जातात. किती कर्ज घेतलं, त्यातलं किती परत दिलं, हे बँकेत कागदावर लिहून ठेवतात. त्यामुळे सावकार शेतकऱ्याला फसवू शकत नाही. मुलगा मुलगी यात भेदभाव म्हणजे फरक न करणं, हाही एक नियम आहे. मुलींना कमी अन्न देणं, त्यांना शाळेत न पाठवणं, हा मुलींवर होणारा अन्याय. मुलांइतक्याच पोषक आहाराची गरज मुलींनाही असते. त्यांना सकस चांगला आहार मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा अन्याय कोणावरही होऊ नये म्हणून नियम केले जातात. आता आपल्या शाळेत आपण असा फरक करत नाही. मुले मुली सर्वांना तोच आहार मिळतो. परंपरा आणि रूढी. परंपरा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी. हे सुद्धा एक प्रकारचे नियमच आहेत. मात्र समाजातले लोक ते नियम स्वतःहून पाळतात. त्यासाठी कायदा करावा लागत नाही. एखाद्या व्यक्तीला इतरांनी ठरवलेली पद्धत पटत नाही, त्यामुळे ती व्यक्ती त्या रूढी पाळत नाही. समाजाने ठरवल्याप्रमाणे वागत नाही. त्या व्यक्तीने काही रूढी पाळल्या नाहीत तर समाज त्याला शिक्षा करत नाही. तुमचे आई बाबा, आजी आजोबा तुम्हाला सांगत असतील की गुढी उभी करणं, गणेशोत्सव करणं, सण आणि समारंभ साजरे करणं या चांगल्या रूढी आहेत. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी म्हणजे पर्यावरण चांगलं ठेवण्यासाठी आपण कोणते सण साजरे करतो ते आठवा बरं. त्या दिवशी आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो. आठवलं का? वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला आई आणि तिच्या मैत्रिणी कुठे जातात माहिती आहे? त्या वडाच्या पूजेला जातात. वृक्षदिंडी काढणं, स्मृतिवन
म्हणजे मरण पावलेल्या लोकांच्या आठवणीसाठी झाडांची बाग तयार करणं, यामुळेही पर्यावरणाचं रक्षण होतं. नारळी पौर्णिमेला आपण समुद्राची पूजा करतो. तुम्हाला प्राणी आवडतात ना, तेही आपल्यावर खूप प्रेम करतात, आपल्याला मदत करतात. आपलेही त्यांच्यावर प्रेम असते. तुम्ही तुमच्या कुत्र्याची काळजी घेतच असाल. असंच प्रेम शेतकरी त्यांच्या बैलांवर करतात. ते बैलपोळा साजरा करतात. त्या दिवशी बैलांना आंघोळ घालतात, त्यांना सजवतात, त्यांना ओवाळतात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, त्यांना त्या दिवशी विश्रांती देतात. असाच प्राण्यांचा आणखी सण कोणता? मुली त्या दिवशी मेहंदी काढतात. नागपंचमी. आपल्याला सामाजिक जीवनात प्राचीन काळापासून अहिंसा म्हणजे दुसऱ्याला न मारणं आणि शांतता ही मूल्ये दिलेली आहेत. यामुळेच आपण दुसऱ्या सजीवांना मारत नाही. आपण रोजच्या जीवनात शांतता पाळतो, उगीचच कुणाशीही भांडत नाही. जातीभेद म्हणजे जाती जातींमध्ये फरक करणं. समाजात उच्च म्हणजे वरचे आणि नीच म्हणजे खालचे असा फरक पूर्वी होत होता. त्यामुळे दोन वेगवेगळ्या जातींच्या लोकांमध्ये भांडणं होत असत. अस्पृश्यता ही दुसरी वाईट रूढी आहे. अस्पृश्यता म्हणजे ठराविक जातीच्या व्यक्तींना हात न लावणं, स्पर्श न करणं. माणसांनी असं करू नये. खूप पूर्वीच्या काळी बालविवाह करत असत. 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी असा विवाह झाला तर त्याला बालविवाह म्हणतात. बालविवाह म्हणजे मुलांचे किंवा मुलींचे लहानपणीच लग्न करून देणं. खेडेगावांमध्ये काही वेळा अजूनही बालविवाह केले जातात. आपल्याला ते समजलं तर आपण ते थांबवलं पाहिजे. जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, स्त्रियांना शिक्षण न मिळणं हे आपल्या समाजातले प्रमुख अडथळे होते. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा समाजसुधारकांनी ते दूर करण्याचा प्रयत्न केला. महर्षी धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं काम केलं. या सर्वांमुळे समाजात चांगले बदल घडून आले. मुलांनो, आपल्या सभोवताली पर्यावरण असतं. पर्यावरण म्हणजे पक्षी, प्राणी, फळं, फुलं, हवा, पाणी अशा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी. मग त्या निसर्गाचं रक्षणही आपण करायला पाहिजे. त्यासाठी कायद्याची गरज असते. आपण अनेक वेळा निसर्गावर अवलंबून असतो. निसर्गातून आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात. निसर्गातून आपल्याला काय काय मिळतं? लाकूड, पाणी, हवा, अन्न हे मिळतंच. पण समुद्रातूनही पाणी, मीठ, शंख, शिंपले, वाळू हेही मिळतं. निसर्गातील तोल टिकला पाहिजे म्हणून या साधन संपत्तीचे जतन करायला हवे. सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी असलेल्या ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक यंत्र बंद ठेवणं आवश्यक आहे. निर्माल्य योग्य ठिकाणी द्यावं आणि त्याचं घरी खत करावं. त्यामुळे नदीचं पाणी स्वच्छ राहायला मदत होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी संरक्षित म्हणजे राखून ठेवलेल्या जंगलातील झाडं तोडायला, तिथल्या प्राण्यांना मारायला बंदी असते. पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या घटना दिसल्या तर संबंधित लोकांना तसं करू नका अशी विनंती करावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी केलेले नियम सर्वांनी पाळणं खूप महत्त्वाचं आहे. पारिभाषिक शब्द: नियम, रूढी, परंपरा, जातीभेद, बालविवाह, सती, अस्पृश्यता, भेदभाव, नैसर्गिक साधन संपत्ती. आपण काय शिकलो? निसर्गाचे काही नियम असतात. माणूस निसर्ग नियम बदलू शकत नाही.
कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, सर्वांना समान संधी मिळावी यासाठी नियम करावे लागतात. जातीभेद न करणं, भेदभाव न करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे नियम आहे. पूर्वी सती जाणं, अस्पृश्यता, बालविवाह अशा चुकीच्या रूढी होत्या. नैसर्गिक साधन संपत्ती सांभाळणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. स्वाध्याय. प्रत्येकी 2 नावे लिहा. स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे. 2. वाईट रूढी. 3. पर्यावरण रक्षणाचे उपाय. 4. जातीभेद, अस्पृश्यता दूर करणारे. प्रश्न दुसरा. चूक किंवा बरोबर ते लिहा. होळीसाठी झाडाच्या फांद्या तोडल्या. वनरक्षक देवराईचे रक्षण करतात. पारगावला काल बालविवाह झाला.